नमस्कार, मी सपना दांडगे. गर्जना मराठी न्यूज चॅनलमध्ये आपले हार्दिक स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत आजच्या विशेष घडामोडी. घरे द्या नाहीतर बायको द्या अशा घोषणा देत शेकडो नवतरुण धडकले पंचायत समिती कार्यालयावर. या देशात बेरोजगारी व भ्रष्टाचार मोठ्या प्रमाणात वाढला असून मोठ्या प्रमाणात नवतरुण उच्च शिक्षित झाले, मात्र कित्येक शासकीय कार्यालयात रिक्त पदे असून सुद्धा जागा भरल्या जात नाही. त्यामुळे देशात गरिबी वाढली आहे. एका बाजूने सत्तेत येण्यापूर्वी देशवासियांना मोठे मोठे आश्वासन देऊन आपली सत्ता स्थापन करतात. बेरोजगारी व गरिबी कशी दूर होईल यावर या देशातील नवतरुणांना उल्लू बनवला. इलाज के लिए गरीब के खेत बिकते हुए देखा है, साथ में टपकती छत के कारण दिन रात जागते परिवारों को देखा है। पैसे के अभाव में इलाज के लिए गरीब के खेत बिकते हुए देखा है। मिट्टी के तेल की डिबरी में पढ़ाई कितनी मुश्किल होती है मुझे पता है। यही वो अनुभव थे जिन्होंने मुझे गरीबी के खिलाफ बगावत के लिए पैदा किया है, प्रेरित किया है। साथियों, इसी गरीबी ने मुझे जीवन भर के सबक दिए। इसी गरीबी को दूर करने की प्रेरणा हमारी सरकार की योजनाओं को स्वरूप दिया। हमारी प्रेरणा से आज बहनों को गैस कनेक्शन, बिजली का मुफ्त कनेक्शन, शौचालय दिए जाना, एक के बाद एक अनेक काम हो रहे हैं। इसी प्रेरणा से ही हम 2022 तक हर गरीब के पास अपना पक्का घर हो, इसके लिए काम कर रहे हैं। और ये मोदी है, ये चौकीदार है। 2022 तक हर किसी को पक्का घर देकर के ही सांस लेने वाला है। और ये मोदी है, ये चौकीदार है। 2022 तक हर किसी को पक्का घर देकर के ही सांस लेने वाला है। आज घरकुल द्या नाहीतर बायको द्या अशा प्रकारचं आंदोलन संग्रामपूर तालुक्यामध्ये सुरू झालं. हे आंदोलन फक्त संग्रामपूर तालुक्यापुरतं मर्यादित नसून हा एक प्रश्न पूर्ण देशभर गंभीर प्रश्न आहे. मुलांचं वय 30-30, 35-35, 40-40 वर्षाचं होऊन राहिलं. त्यांना घरकुल नसल्यामुळे, रोजगार नसल्यामुळे अशा अनेक समस्या आहेत त्या सरकारने निर्माण न केल्यामुळे आज ती ही अवस्था तरुणांवर आलेली आहे. हा जर विचार गांभीर्याने केला नाही तर याचे परिणाम भविष्यात हे पुढे गुन्हेगारी वृत्तीत जाऊन चुकीचे होऊ शकतात असं मला वाटते. जरी देशाचे पंतप्रधान बिन बायकोचे असले, योगी बिन बायकोचे असले, हे बिन बायकोचे असले, तरी यांना बायकोची गरज आहे. यांनी गांभीर्याने हा विचार करायला पाहिजे, कारण की घरकुल योजना हे केंद्र सरकारची आहे. तेव्हा केंद्राने लगेच दखल घेऊन अशा तरुणांच्या समस्या सोडवाव्यात असं मला वाटते. आणि या जे युवक आहेत यांच्या मागणीला त्वरित न्याय द्यावा. आज अविवाहित तरुण यांचा आंदोलनाचा इशारा होता. आज आंदोलन संग्रामपूर तालुक्यात नवयुवक तरुण आंदोलन करत आहेत. घर द्या किंवा बायको द्या या निवेदनाला आज इथं निवेदन द्यायला पंचायत समितीमध्ये सर्व तरुण युवक आलेले आहेत. इथं BDO साहेब उपलब्ध नसल्यामुळे जोपर्यंत BDO साहेब इथं उपलब्ध होत नाहीत तोवर ठिय्या आंदोलन इथं चालू राहील. निवेदन देऊन शांततेच्या मार्गाने निवेदन देऊन पुढील आमच्या मागण्यावर शासन नक्कीच विचार करेल अशी अपेक्षा करतो. आम्हाला घर नाही तर कोणी मुलगी देत नाही आणि रोजगार नाही. त्याकरता शासनानं आम्हाला 10,000 रुपये मासिक भत्ता द्यायला पाहिजे आणि युवकांना रोजगार इथं उपलब्ध करून द्यायला पाहिजे. इथं महाराष्ट्रात रोजगार करत आहेत आणि रोजगार फक्त कागदावर आहे, प्रॅक्टिकली काहीच नाही आहे.
अशा आमच्या मागण्या आहेत. शासनानं आम्हाला रोजगार देऊ शकत नाही, कमीत कमी बायको तरी द्यावी. घरकुलही देऊ शकत नाही. गेल्या 5-10 वर्षात घरकुलाचा बट्ट्याबोळ केला, तर आम्हाला कमीत कमी बायको उपलब्ध करून द्या, घराचं आम्ही पाहू. के अनेक गरीब परिवारों को अपना पक्का घर भी दिया गया है. अब तक प्रधानमंत्री आवास योजना के तहत देश भर में लगभग 1.5 करोड़ घर बन चुके हैं. 1.5 करोड़. पहले की सरकार इतने समय में सिर्फ 25 लाख घर बना पाई थी और ये सरकार 1.5 करोड़ बना चुकी है. यूपी में भी योगी जी की सरकार बनने के बाद घर बनाने के काम ने तेजी पकड़ी है. वरना उससे पहले तो यूपी की सरकार को हम चिट्ठियां लिख रहे थे. भारत सरकार बार बार लिखती थी, लेकिन उस समय सरकार चलाने वाले लोग, उन्हें गरीबों की परवाह ही नहीं थी. साथियों, आज के इस अवसर पर जब मैं इन परिवारों को घर दे रहा हूं, मैं कानपुर की धरती से देश के सभी गरीबों को, देश में जिनके भी पास घर नहीं है, उनको फिर से एक बार मेरा वादा दोहराना चाहता हूं. हमने 2014 में सरकार बनाने के बाद कहा था कि 2022 जब भारत की आजादी के 75 साल होंगे, तब तक हिंदुस्तान में कोई भी परिवार ऐसा नहीं होगा जिसके सर पे पक्की छत नहीं होगी. मैं आज बड़ी जिम्मेवारी के साथ मेरे गरीब भाइयों बहनों को कहना चाहता हूं कि काम तेजी से किया. उनके 25 लाख के सामने हमने 1.5 करोड़ घर बनाए. अभी भी घर बन रहे हैं, आगे भी बनने वाले हैं. जिनको आज नहीं मिला है उनको कल मिलेगा. जिनको कल नहीं मिलेगा उनको 15 दिन के बाद, महीने के बाद, लेकिन 2022 के पहले सब भरोसा करें, मोदी है तो मुमकिन है, ये घर सबको मिलने वाला है.